नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. गुड मॉर्निंग. आणि हा सुंदर नजारा माझ्या बाल्कनीतून दिसतो. इथे बिल्डिंग बांधण्यासाठी खड्डा केला होता आणि आता पावसाने तो पूर्ण खड्डा तलावासारखा झाला आहे. छान अशी झाडं हलत आहेत कारण वारा भरपूर आहे. कारण आजकाल फक्त वादळ आणि पाऊस असं येतं आहे. फक्त पाऊस तर येतच नाही आहे आणि इतक्या वाऱ्यामुळे आमची पूर्ण गॅलरी भिजते आणि म्हणून कपडे पण आतमध्ये सुकवायला लागतात. पण किती सुंदर दृश्य आहे. म्हणून सकाळी सकाळी मस्त पोह्यांचा बेत केला. छान असे पोहे बनवले आणि मग लक्षात आलं की चहा पण बनवायचा आहे, पण दूध नाही आहे. मग काय, आधी पोहे बनवून घेतले आणि मग चहा ठेवला, गॅस स्लो केला आणि गेले मी वाण्याच्या दुकानावरती दूध आणायला. आल्यावरती दूध तापवलं आणि मग मस्तपैकी चहामध्ये ओतून ठेवलं. चहा उकळेपर्यंत नाश्ता करून घेतला. नाश्ता करता करता मी महादेव्स अँड सन्स बघत असते. मग मस्त गरम चहा पाऊस बघत बघत प्यायले. आमच्या घरात मी सोडून आता बाकी सगळे आजारी आहेत म्हणून मिक्स डाळी आणि दुधी असे टाकून डाळ बनवली. ती डाळ कुकरला लावली, भात लावला आणि मग मी हे पिशव्या रिकाम्या करून सर्व जागेवर ठेवण्यामध्ये बिझी झाले. कारण 2 आठवडे झाले आणलं होतं. त्या सगळ्या डाळींना व्यवस्थितपणे बरण्यांमध्ये भरलं. त्या बरण्यांची धूळ पण पुसून घेतली. सगळी कडधान्य व्यवस्थित भरून ठेवली. सो आज भरपूर सकाळपासून पाऊस पडत होता. भरपूर म्हणजे एकदम असा पावसासोबत वारा भरपूर. मग आज प्रवीणला बरं नाही आहे त्याच्यामुळे मी काय फारसं जेवण बनवलं नाही, चपात्या बनवल्या नाही आहेत. बनवलं आहे फक्त दुधी डाळ, कारण दुधी पचायला हलकी असते. दुधी डाळ बनवलं. आजकाल मी फ्रिक्वेंटली तेच बनवत असते आणि राईस बनवले. पण मग तोंडीला मला काहीतरी हवं ना, म्हणून मग मी स्माइलीज फ्राय करते. दाखवते 1 मिनिट. आता आज पण माझी भरपूर घाई गडबड होणार आहे. दुसरी शाळेत गेली आहे, पण मला काही आज कुकिंगचा व्लॉग काढायला वेळ भेटला नाही आहे. आज मी इथे डीमार्टचं सामान आठवडाभर आणून ठेवलेलं. 2 पिशव्या इथे तशाच पडलेल्या होत्या, त्या आज मी सगळ्या व्यवस्थित भरून ठेवल्या आणि आता आपण जेवूया. हां, स्माइली सांगा ना. माझ्या स्माइलीज. सो स्माइलीज आज फ्राय करूया. डाळ भात आणि स्माइलीज. मला माहिती आहे जंक फूड आहे, ते काही हेल्दी फूड नाही आहे, पण कधीतरी चालतं ना, म्हणून असते. कारण भाज्या पण काही चांगल्या येत नाही आहेत आणि डाळीत दुधी टाकले मग परत वेगळी भाजी बनवा, मग त्याच्यासाठी पुन्हा सगळं करा. तर मला जी लोक ओळखतात त्यांना माहिती आहे की मला डान्स येतो, बेसिक योगा करता येतो. या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी. हेल्दी खाणं म्हणजे मला बनवता पण येतं, पण हे सगळं मी करत नाही. ह्याचं कारण काय? आळस. सर्वजण म्हणतात आळस हा माणसाचा शत्रू असतो, पण माझा काय माहिती अगदीच पक्का मित्र आहे. मला प्रत्येक गोष्टीचा आळस येतो. उठायचा आळस, चांगले कपडे घालायचा आळस, मेकअप करायचा आळस, हेअरस्टाईल पण मला खूप छान छान करता येतात. मग मी माझ्या मुलीच्या करते, पण स्वतःच्या अशा वरतून बांधता येत नाही. मग जेवढ्या येतात तेवढा करते, पण ते पण कधी जेव्हा फंक्शन असेल तेव्हा. पण असं घरी आहे, चला छान नटून बसूया, छान व्लॉग करूया, मग किंवा डान्स करूया, डान्सचा व्लॉग काढूया, तर ते सगळं करायसाठी ना काय माहिती अजून पण तेवढी एनर्जी किंवा तेवढी प्रबळ इच्छाशक्ती अजूनही नाही आहे. म्हणजे होईल, हळूहळू होईल. आता माझी सुरुवातच आहे. सो आय एम होपिंग की मी माझा आळस सोडून व्यवस्थितरित्या व्लॉगिंग पण करेन आणि छान असे डान्सचे व्लॉग्स पण शूट करेन. मस्तपैकी करायला तर पाहिजे ना, पण आळस नाही जाते. माझ्याकडे इतके कपडे आहेत ना, तरी पण मी तुम्हाला या 2-4 कपड्यांमध्येच दिसत असेल. दुपारी टी व्ही बघता बघता जेवून घेतलं मी. कडक एकदम अपना पतला हो जाए घर पे बनाए. कुछ तो मिक्स करते हो उसमें, इडली वड़ा भी मिक्स है. ओ चालू आहे का? डॉक्टरांकडे परत व्हिजिट करायला गेलेली, तर
2 आठवड्याच्या गोळ्या घेऊन आली आहे, कारण पुढच्या आठवड्यात जायला जमणार नाही काही पर्सनल कारणांमुळे, आणि त्याच्याही पुढच्या आठवड्यात जायला मिळणार नाही कारण सरप्राईज आहे. ते आता नाही सांगणार, ते नंतर कळलंच. तर डॉक्टरांनी मला पुन्हा एकदा सक्त ताकीद दिली की 6 ते 7 वाजेपर्यंत जेवा, त्याशिवाय तुम्ही बरे होणार नाही. कसं, माझं सगळ्यात मोठा इश्यू आहे टाईम मॅनेजमेंट. सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत माझा दिवस फक्त कामात जातो, एवढं नक्की. पण हां, त्या कामांमध्ये पण माझा भरपूर टाईमपास होतो. म्हणजे मी खूप टाईमपास करत करत बसून राहीन, मग एडिटिंग करेन, मग मला आता एवढं या वेळेला मला व्हिडिओ टाकायचाच आहे, मग ते सगळं करत बसेन. मग तो व्हिडिओ टाकायच्या नादात ना 1-1.5 तास मी बसूनच असते आणि मग मला घाई होते. म्हणजे माझा सगळ्यात बिगेस्ट इश्यू असा आहे पडलं माझा बिगेस्ट इश्यू असा आहे की मला टाईम मॅनेजमेंट बिलकुल येत नाही. आळशी प्रवृत्ती असल्यामुळे टाईम मॅनेजमेंटचा आणि माझा फार लांबपर्यंतचा संबंध आहे. वाव, मी कंप्लीट केलं आहे डोस पहिल्यांदा. नाही तर थोडं बरं वाटलं की मी फेकून देते. आता डेली व्लॉगची सिरीज कंटिन्यू तर करायची, पण ते दररोज मोठे व्हिडिओ शूट करणं, एडिट करणं, म्हणजे मला एक रील 30 सेकंड्सचं रील शूट करायला काही एवढा जास्त वेळ लागत नाही, कारण 2-2 सेकंड 3-3 सेकंड्सचे मला क्लिप घ्यायचे असतात. पण जेव्हा मला लॉंग व्हिडिओ शूट करायचा असतो, मग मला तुमच्याशी बोलायला लागतं, मला अँगल सेट करावा लागतो, सारखं कॅमेरा हलवायला लागतो, कामांच्या मध्ये मला पुन्हा ते सगळं ऑपरेट करायला लागतं. सो दॅट इज टाईम कन्झ्युमिंग. आणि मग ते सगळे व्हिडिओज एकत्र करायचे, ते एडिट करायचे, आणि मग त्यांना कोणतं गाणं लावू, कुठे एंड करू, हे सर्व करेपर्यंत फार 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 उशीर होतो. म्हणजे 8 मिनिटाच्या व्हिडिओसाठी 2 तास एडिटिंग पण पुरेसं नाही आहे. मग त्याच्यात अख्खा दिवस जातो, मग माझी कामं रेंगाळतात आणि माझा आळसमध्ये येतो. सो डेली व्लॉग्सचे मोठे लॉंग व्हिडिओज हे शक्यतो 2 किंवा 3च अपलोड करायचा माझा प्रयत्न चालू आहे. आणि शॉर्ट्स मी 30 सेकंडचे ऑलमोस्ट एव्हरीडे टाकेन. मी आता 2 शॉर्ट्स टाकले होते. मी कल्याण मेट्रो मॉलला गेलेली, तिथे आम्ही काय काय केलं त्याचे. तुम्हाला कसं आवडलं हे मला, तुम्हाला कसे वाटले ते 2 शॉर्ट्स हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.